तो सकाळचा वेळ होता. सूर्य उगवला होता, पण त्याच्या आयुष्यात अजूनही अंधारच होता. लोक म्हणायचे, सकाळी उठ, सगळं ठीक होईल. पण तो रोज उठायचा, आणि तरीही प्रश्न तसेच राहायचे. तो देवळात बसायचा, डोळे मिटून म्हणायचा, देवा, मी काय चुकतोय? पण देव काहीच बोलायचा नाही. ना उत्तर, ना संकेत, ना आवाज. हळूहळू त्याच्या मनात एक विचार येऊ लागला, कदाचित देवच नाहीये. कारण गरज असताना जो बोलत नाही, तो आहे तरी का? त्याच गावात एक म्हातारा राहत होता, नेहमी शांत, ना तक्रार, ना अपेक्षा, फक्त हसणं. एक दिवस तो म्हणाला, बाबा, देव माझ्याशी बोलतच नाही. म्हातारा हसला आणि म्हणाला, देव कधीच ओरडत नाही, तो वेळेच्या रूपात उत्तर देतो. त्या वाक्याचा अर्थ त्याला तेव्हा कळला नाही. तो पुन्हा आपल्या आयुष्यात गुंतला. अपमान, दुर्लक्ष, अपयश, सगळं सहन करत राहिला. लोक म्हणायचे, याचं काही होणार नाही, हा फक्त स्वप्न पाहतो, हा शांत आहे म्हणून कमकुवत आहे. तो उत्तर देत नव्हता, कारण त्याला वाटायचं, उत्तर शब्दांनी नाही, परिणामांनी द्यायचं असतं. दिवस गेले, महिने गेले, वर्षही गेलं. एक दिवस अचानक ज्यांनी त्याला हसून खाली खेचलं होतं, तेच लोक त्याचं नाव घेत बोलू लागले. ज्या घरात कधी चिंता होती, तिथे आज समाधान होतं. तेव्हा त्याला त्या म्हाताऱ्याचे शब्द आठवले, देव शांत आहे, पण वेळ खूप बोलकी आहे. देवाने काही सांगितलं नव्हतं, पण वेळेने सगळ्यांना दाखवलं. तो समजला, संघर्ष शिक्षा नसतो, तो तयारी असतो. देव उशिरा करतो, कारण तो चुकीचं देत नाही. तू आज जे सहन करतोयस, ते व्यर्थ नाही. लोक तुला समजत नाहीत, कारण तू बदलाच्या टप्प्यात आहेस. तू शांत आहेस, म्हणजे तू हारलास असं नाही, तू तयार होत आहेस. लक्षात ठेव, जेव्हा देव शांत असतो, तेव्हा तू काहीतरी मोठं घडवत असतो. म्हणून घाई करू नकोस, प्रार्थना थांबवू नकोस, मेहनत सोडू नकोस. कारण उत्तर येईल, आवाजात नाही, परिस्थितीत. आणि त्या दिवशी तुला बोलावं लागणार नाही, वेळच बोलेल. देव शांत आहे, पण वेळ खूप बोलकी आहे. त्या बदलानंतरही त्याचं आयुष्य लगेच परफेक्ट झालं नव्हतं. लोकांना वाटतं देवाचं उत्तर आलं म्हणजे सगळं सोपं होतं. पण खरं असं असतं की उत्तर आल्यानंतर जबाबदारी वाढते. तो आता जास्त शांत झाला होता. पूर्वीसारखा प्रश्न विचारत नव्हता, कारण त्याला कळलं होतं, प्रश्न विचारणं थांबवलं की उत्तर जवळ येतं. एक संध्याकाळी तो पुन्हा देवळात बसला होता. यावेळी काही मागण्यासाठी नाही, फक्त बसण्यासाठी. तो विचार करत होता, जर तेव्हा देव बोलला असता, तर कदाचित मी इतका मजबूत झालो नसतो. कारण जे मिळतं ते नाही, तर जे सहन करावं लागतं, ते माणसाला घडवतं. त्याला आठवलं, कसे दिवस होते जेव्हा मोबाईल वाजत नव्हता, कसे क्षण होते जेव्हा स्वतःशीच बोलावं लागायचं. कुणी विचारत नव्हतं, कसा आहेस? पण आज तो एकटेपणा त्याचा मित्र झाला होता. शांतता त्याची ताकद झाली होती. लोक अजूनही विचारायचे, इतका शांत कसा राहतोस? तो हसायचा, कारण ज्याने वादळात स्वतःला सावरलं, तो वाऱ्याला घाबरत नाही. त्याच गावातला एक तरुण त्याच्याकडे आला. डोळ्यात प्रश्न होते, आवाजात थकवा होता. तो म्हणाला, मी खूप प्रार्थना करतो, पण काहीच बदलत नाही. तो त्याला म्हणाला, बदल झाला नाही असं तुला वाटतंय, कारण बदल आधी आत होतो. लोक बाहेरची परिस्थिती बदलली की म्हणतात देव ऐकतो, पण आतली ताकद बदलली तेव्हा देव काम करत असतो. तो दिवस आठव, जेव्हा तू पटकन चिडायचास. आज तू शांत आहेस, हेच उत्तर आहे. तो पुढे म्हणाला, देव तुला तुझ्या अपेक्षेपेक्षा उशिराने देतो, पण तुझ्या पात्रतेपेक्षा कधीच कमी देत नाही. त्या तरुणाच्या डोळ्यात पाणी आलं, कारण पहिल्यांदाच कोणी त्याला समजून घेतलं होतं. तो परत एकटा बसला, आकाशाकडे पाहत. त्याला जाणवलं, आपण ज्याला उशीर म्हणतो, तो प्रत्यक्षात संरक्षण असतं. कधीकधी देव थांबवतो, कारण पुढे चुकीचं वळण असतं. जर सगळं लगेच मिळालं असतं, तर कदाचित आपण कृतज्ञच राहिलो नसतो. त्याच्या आयुष्यात अजूनही प्रश्न होते, पण आता ते प्रश्न त्याला घाबरवत नव्हते, कारण त्याला उत्तर मिळालं होतं. उत्तर शब्दात नसतं. तो स्वतःशीच म्हणाला, मी देवाला बोलायला लावू शकत नाही, पण मी स्वतःला शांत ठेवू शकतो. आणि शांत माणूस कधीच कमजोर नसतो, तो सगळ्यात धोकादायक असतो, कारण त्याला कळलेलं असतं, वेळ आपल्याच बाजूने आहे. आज तू हे ऐकतोयस, कारण तुझ्याही आयुष्यात देव शांत आहे. पण विश्वास ठेव, तुझ्या आयुष्याची वेळ सगळ्यांना उत्तर देण्यासाठी तयार होत आहे. तू थांब, तू सहन कर, तू प्रामाणिक राहा, कारण जेव्हा वेळ बोलेल, तेव्हा शब्दांची गरजच उरणार नाही.
देव शांत आहे आणि म्हणूनच वेळ इतकी बोलकी आहे. नमस्कार.